नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर तुमचं स्वागत करतो आहे. तर विजयदुर्ग किल्ला पार्ट 2 ह्या व्हिडिओमध्ये आज पुन्हा एकदा ती विजयदुर्ग किल्ल्याची म्हणजे पार्ट दुसरं घेऊन येईल. तर नक्की बघा पुढे. तर आता ह्या व्हिडिओत विजयदुर्ग किल्ल्याची म्हणजे संपूर्ण जो काय विजयदुर्ग किल्ला तो मी तुमका दाखवणार आहे. त्याच्यातली जी काय थोडीफार माहिती असतात ती मी तुमका सांगायनच. जर काय चुकत मागत असला तर माफ करा आणि व्हिडिओ शांत चित्त नाही का हीच आशा बाळगते आणि मी माझे 2 शब्द संपवतोय आणि आता पुढे व्हिडिओ सुरुवात करतोय. चला तर मग पुढे जाऊया. तर आता आम्ही चाललो विजयदुर्ग किल्ल्यावर. तर आता 1-2 पर्यटन गेले, त्यांच्याकडे गिम्बल होतं. पांडव म्हणता तू पण तसलंच गिम्बल घ्यायचं ना. तर म्हटलं किती ह्याचं माहिती आहे काय तुका. तो म्हणता किती 3-4 हजार असतात. त्याला किंमत सांगितली तर तो हडबडलो. म्हणतो चल बोलता ह्याच्यानंच आपण करूया. तर इकडे येऊ का तिकीट लागता काय 5-10-15 रुपये अशी काहीतरी तिकीट असतात. तर ती तिकीट हे करूची लागतात. इकडे आतमध्ये गेल्यावर पहिलाच असं बोर्ड लागतं, म्हणजे पूर्ण विजयदुर्ग किल्ल्याची माहिती वगैरे सगळी ह्याच्यावर दिलेली आहे. तर आपण आता हिला मुख्य दरवाजा लागे आणि मुख्य दरवाजा लागे इकडे जेव्हा आधी इलं होते मी तेव्हा त्या साईड का इकडे मोठं दरवाजा होतं. दरवाजा आता इकडे वाटतं काम चालू आहे. काय रे पुढे येऊन काय बघितलं? घरी काय होतं आम्ही बाबा ह्याच्यावाल्या जरा सगळा हे करूचं लागतं. तर हे बघा ह्या साईड का असा आता हे बांधकाम चालू आहे. ह्या साईडने हे बघा दरवाजाची चौकड असते ह्या साईडने, वरच्या साईडने हे दाखवत आहे. तर इकडे थोडंफार असं काम चालू आहे, थोडंफार बाकी आहे. हो हे फळ्या वगैरे नवीन टाकलेले दिसतात रे. हे बघा ह्या साईड का इकडे छोटासा मंदिरासारखा दाखवलेला आहे या साईड का. आणि इकडे म्हणजे जे काय आतमध्ये हे काय असं इकडे माहिती दिलेली नाही, त्याच्यामुळे मी पण काय सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः इमॅजिन करा की ह्या काळात असा होता, म्हणजे जसं आपण पिक्चरमध्ये बघता तसा. तर पुढे ते बघा तो पुढे गाडी दाखवते मी तुमका. आता पुढे जा चला. समोर महादरवाजातनं समोरच आपण एंट्री करताना जेव्हा आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा ह्या साईड का 2 आपल्या का तोफे दिसतात. हे बघा तोफ गाड्या दिसतात. हे का इकडे नावा वगैरे तोफेंची दिलेली नाही. हे बघा या साईड का. तर आपण सुरुवात केली होती इकडनं. ह्या साईडने अशी गोल 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 इकडे सगळं फिरता. ह्या साईडने असे फिरता. ह्या साईडने इकडून परत इकडून येऊ इकडे ह्या साईड का गेला होता. तर अशा प्रकारे आम्ही विजयदुर्ग किल्ल्याचा सगळं म्हणजे फिरून झालेला आमचा. आणि आता आम्ही चाललो घरी म्हणजे त्याच्या आधी रामेश्वर मंदिर करणार आणि त्याच्यानंतर जाणार. तर हे काम चालू आहे. इकडे क्रेन लागलेली आहे, सामान दगड वगैरे उचलू का. तू किती वेळा येईलस माका सांग? दुसरी वेळा इलाच बोलतोस 2-3 वेळा इसलो तू. आणि तू बोलतोस इकडे काय आहे इकडे काय. मी सांगू न बघता सांगतोय खलबत खानो नाही रे. दरवाजा नव्हतं इकडे वाटतं. खलबत खानो असं हे आता झडपा लावलेले आहेत. बांधलेला आहे ना. हां नाही ह्या नव्हता बांधलेला आहे, आले बांधलेला. तर ॲक्च्युली ही बोर्ड वगैरे दिसतं ही माहितीसाठी. माका वाटतं हे मेन गेटवर होता. तर आता तिकडे काम चालू आहे त्याच्यामुळे इकडे आतमध्ये आणून ठेवला नाही वाटतं. तर ह्यो त्या काळचं खलबतखाना म्हणजे इकडे जे काय गोष्टी होत असतील तर ते ह्या खलबतखान्यात वळत होते. आणि हे बघा असं हो. चला आपला पूर्ण गड कवर करू का. थोडक्यात माहिती सांगते ज्यांका कोणाक माहिती नसतात. हे बघा हे नाही रे काहीतरी वेगळं नाही खलबतखानाचा इकडे. त्याच्यापेक्षा इकडे ह्याच्यावर बघ ना, ह्याच्यावर दिसत असतात. ओके हे बघा हे काय इकडे पण आहे खलबतखाना. चालूच नाही केलेली आहे. तर बाजूकाच खलबतखान्याच्या बाजूका हो इकडे खलबतखाना आणि इकडे ध्वजारोहण स्तंभ हा इकडे. तर तिकडे पण पर्यटक गेलेले आहेत 2-3. आणि तुमका बाजूचा व्ह्यू दाखवतो. भारी एकदम जबरदस्त.
तुम्ही पण अजून विजयदुर्ग किल्ल्यावर इलाच नसाल तर नक्की नक्की भेट द्यावा. तर ते ग्रीनवाले ट्रॅप जे मगाशी मी तुमका त्याची माहिती सांगितलं आहे कशासाठी आहेत ते, बोटीसाठी म्हणजे बोटी का समजूसाठी उंच पाणी खया कसा, तर त्याच्यासाठी आहे ते माहितीसाठी. मगाशी ऐकलं असाल तुम्ही त्या पिंपळाचं एवढा मोठं झाड तेव्हाच असत ना. आणि ती एक ते समोर तुळस दिसतात, तुळस ना ती आहे ती बघितली भाव म्हणतो ती खया ती त्या साईड का मामा बोललो ना मगाशी त्या साईड का. तर आता आपण चालला ध्वजारोहणाच्या इकडे. ध्वजारोहण बापरे पाहुणे केवढे आहेत ते बघ. आणि हो किल्ल्याचा हो एकदम समोरचो भाग दिसता तुमका. तिकडनं आपण इलाव असे इकडे हे मंदिर, तिकडे बोटी वगैरे लागतात. आणि हे बघा इकडे ध्वजारोहण स्तंभ आहे इकडे या साईड का. हा काय चाललो हो पूर्ण गोल असं फिरत असतात रे. माकड जाऊया आपण. चल तू सुदर्शन आधी बाबू भेटून दे. तर आता पुढचं ठिकाण आमचं काय माहिती बघूया, दाखवते तुमका मी. असे फिरत जाऊया. सुदर्शन काय पर्यटक हे बघा दिसतात या साईड काही गेलेले. तो राहू दे का शेवट का कॉल करूया काही गेलं काय माहिती. इकडे बाहेर बोर्ड लिहिलेला माडी म्हणून. तर अशा प्रकारे ही त्या काळातली माडी होती. हे इकडून असं काय करत तेव्हाचं काय हे असत ना. आणि हे बघा हे इकडे म्हणजे दिवे वगैरे लागण्यासाठी, हे आपला हवा येण्यासाठी असे खिडकी विंडो असे ठेवले. काय त्यामागचं कारण असतात काय माहिती. माझ्या तोंडातून काय जर चुकून विकून येत असा तर माफ करा. मी व्हिडिओ वाकडो प्रयत्न करते दाखवण्याचा. इकडे टाकी आहे, या टाकीचं नाव तुलसी टाक हे ना. आदल्यानं वाटतं हे ठेवलेलं मॅन सोडलेलं का तिकडे. तर या जागेचं नाव आहे तुलसी टाक. आणि ही इकडे तुळशी वृंदावन आहे या साईडला. आणि हे बघा आपण आता या साईडने आतमध्ये जाणार आहोत. पण ही जागा तर हे बघा घोड्यांची पाग आहे इकडे या साईड का. आणि आता आपण इकडे आतमध्ये घोड्यांच्या पागेत जाणार आहोत. हे बघा तर अशी ह्या प्रकारे एवढ्या लांबच्या लांब घोड्यांची पाग होती त्यावेळीची. वर असं छप्पर होतं असणार रे त्यावेळी. ऑलरेडी असणार ना शिकतो. हो मग इंग्रजांच्या काळामध्ये गेला असणार. त्याच्या पलीकडे काय असणार खापत. हे बघा ह्या साईड का एक दरवाजा दिसतो म्हणजे चोर वाटा काय काय नाही रे. ही त्या साईड का आधी भांडे. तर ही चोर वाटा वाटतं ह्या साईड का. मग नाही रे काय माहिती. हा पण ती आपण पॅक झाली नाही हा मध्ये. अच्छा हा त्या साईडने. हे आपण आता इकडे येईल सुदर्शन शोधित राहत. अरे हो होय जा तू काय पण फिरतो इकडे काय किल्ला आपला बघतो. तर ह्या तेव्हाचा आर्किटेक्ट हे बघा हे जे होल दिसतात कशासाठी आहेत तुम्ही सांगा कमेंट मध्ये. आणि हे बघा ही जी मगाशी बोललाय ना तुमका मी की पिक्चरचा शूटिंग झालेलं तर ह्या ह्याच्यावर ह्या साईडने. तर आपण आता जाऊया पुढे सरळ. पांडव म्हणता वर ये वरना नजारो काय वाटतं बघ. आई शपथ खरंच भारी वाटतं रे. हो हो जबरदस्त. बापरे किती उंच आहे. खाली नाही डायरेक्ट वर जाऊ खाली गेला भेटणारच नाही. हो किती उंच बापरे. अजून पण नाव ठेवला. तर चालत आपण येला आता इकडे गणेश बुरुज याच्यावर. हे बघा गणेश बुरुज इकडनं पण सेम. हो शत्रूंका मारूसाठी म्हणजे जो एकदम कोणी खाली इडो असा शत्रू तर ते काय धनुष्य बाणा उडवण्यासाठी असे हे इकडे चोर हे केलेले आहेत. काय भारी आहे ना जबरदस्त बांधकाम कसं करायचं. हो त्या काळचं बांधकाम
काय डिझायनर असतील, काय डोका असतात. गावाला लावली रे. गव्हात वगैरे हे करू का आता? मी तर झोपार बरं गावाला हो. तर ही अशी ही दिसता माका वाटतं इकडे तोप गोळ्यान किंवा कोणत्या तरी हल्ल्यान असं हे झालेलं दिसता, किंवा वाऱ्या पडूच शकत नाही. तोपेच्या गोळ्यानंच किंवा तोप माऱ्यानं ही इकडे इकडची तटबंदी पडलेली दिसते ह्या साईडची. आणि गोड्या पाण्याची विहीर बोलतो ती बघा समोर दिसतात. तिकडे आपण आता जाऊया. तर हे बघा इकडे सफेद दिसतात. तर तिकडून थोडा पुढे चला दिल्यावर आपला बुरुज लागतो, तो म्हणजे दर्या बुरुज. हो बघा या साईड का दर्या बुरुज म्हणजे दर्यावर नजर ठेवण्यात दिलेलो बुरुज, म्हणजे दर्याच्या साईड का ठेवलेलो बुरुज, त्या बुरुजाचं नाव आहे दर्या बुरुज. आणि ह्यो इकडनं असो दर्यो दिसता आणि समोरच तो अरबी समुद्र. तर इकडे खडकात डोळ्यांका दिसतात मासे, मोबाईलमध्ये दिसतात काय माहिती नाही. तर अशा प्रकारे ह्यो बुरुज आपलं बघून झालेलो आहे. आणि ऊन पण जास्त लागू लागलेला. चल जाऊया पुढे. म्हणता लय मोठे बावडे आहेत, आपल्याक उडे मारू यायचे लागतात. म्हणजे खरंच तेव्हा आपण विचार पण करू शकत नाही. एक मावळो म्हणजे बोलत ना 10 हत्तींचं बळ एका मावळ्याचा. ते ह्या आपल्या पायरीवर ना आपण समजू भाऊ की खरंच तेव्हाचे मावळे केवढे होते असतील, काय त्यांची शक्ती असतात आणि काय ताकद असतात. तर आता आपण समोरच गोडी नदी म्हणजे चारी बाजून समुद्र आणि गोड्या पाण्याची विहीर आहे इकडे, ते आता तुमका दाखवणार आहोत. इकडे पण इकडे बुजलेली आहे कोणतरी पडत. हां तर आपण विहिरीकडे चाललो आता. हो हे बघा गोड्या पाण्याची नदी, इकडे पाणी हा साठलेला. हे कोण कोळचट होते काय माहिती, प्लास्टिकची बॉटल वगैरे टाकला नाहीत. किल्ल्याचा पावसाचा साठलेला असतात किंवा झरे वगैरे असतील रे, वरपासून पाणी जिरतात इकडे येत असत. तर असं बहुतेक परिसर दाखवून झालेला काय ना. हा काय चढव जागा जंगल हे बघ इकडनं धावायचं. हळू या बाबा गावात खाली. गावात असल्यामुळं पाय टाकूक जरा भीती वाटतं, घसरोग होता त्याच्यानं. आपण चाललो तिकडे आधी वाट हा काय पांड्या नक्की ना. पडलं असतं आता. आमच्यातलं एक पण तर ते का फोन इलो फोनवर बोलत काही चुकलो. आणि जसे ह्याच्यात आपण चालले होते तानाजी पिक्चरमध्ये दाखवलेलं शॉट, म्हणजे हा तशी जागा काय समोर पण हा उंचा, पण ते खालची उंची बघून भीती वाटतं. तर पास झालेले आहोत आम्ही. ओके इकडे नको, इकडे जाऊया. आता आपण येऊन पोचला पाण्याच्या तलावाला गे. हे बघा आणि एवढा तरी मोठा असा पाण्याचा तलाव दिसला आपल्याला इकडे समोर. याच्या पण खाली या इकडे तलाव आहे ना, आणि इकडे धान्य कोठार तुमका दाखवते मी आता. धान्य कोठार तर हे बघा धान्य कोठार. आणि आता आपण जाणार आहोत धान्य कोठारात. इकडे चांगली साफसफाई आहे धान्य कोठारात. भीती वाटत रे बाबा. तर अशा प्रकारे तेव्हा मावळे पण तेवढे होते गडावर, तर ह्या असा धान्य कोठारा.
हे बघा त्या साईडने आता आपण एक्झिट करूया. ह्या साईडने तुला चढव येत नाही हा. हे बघ एका पायात चढायला चढला भारी रे. तर आपण ह्या साईडला जाऊन वर बघूया. माहिती तर खाली लिहिलेली नव्हती वर काय. आता हे महाल असतील रे राजा महाराजांचे वगैरे. हे बघा इकडे बोट चालली आहे. तर अशी थोडीफार माहिती असते. तर नाही रे हे आत्ताच्या काळाचा नाही पांड्या. म्हणजे हे तेव्हाच्या काळाचं असतात पण हे परशी वगैरे त्या काळाचे नाही. हां वॉशरूम वगैरे इकडे हे बघा बाथरूम वगैरे बनवलेले आहेत. इंग्रजांनी काय इंग्रजांच्या हां त्यावेळीचे असू शकतील हे वरचं बांधकाम. हे असे करणारे खरंच एकदम. तर भेटले ना खरोखर माझी नवीन चप्पल तुटापर्यंत मारेन. स्वतःच्या बापाची जहागीर असल्यासारखं लिहितात वगैरे. पावले चढून चढून धाप लागली. तर ह्या साईडने हे बघा हे तलाव पाण्याचे तलाव. हो तू काय सांगशील माहिती. पाय पोचत असेल ना. हो त्या काळी तेवढं साफसफाई पण करीत असतील. आता काय असेल थोडी ठेवणार. हो. मग आता पाणी नाही कसं साठत रे. कसे आता दोन लावले. हो जखनीची तोफ. नाव पण खतरनाक ठेवले जखनी. जंगल वाटतं ते. बापरे काय नव्हतं निघलं तेव्हा. इकडे होतं म्हणजे वाटत होता नाही होतं सोयाबीन सारखं वाटतं. कसं होतं बसते कारण पोहा हो पटकट जाऊसाठी आपण उतरला असता. जाऊ दे नको आता. ह्या जागेवर ना एका ब्रिटिश हेलियम या नावाच्या शास्त्रज्ञानं इकडनं सूर्यग्रहणाचा अभ्यास केला नव्हतो. तर ती ही जागा होती. तर आता आपण भवानी मंदिर इकडे लिहिलेले आहोत आणि इकडे भवानी मंदिर तिकडे तारीख लिहिलेली आहे 2/6/1997. म्हणजे जेव्हा माझा जन्म ज्या साली झालो त्या साली हे इकडे हे केलेलं वाटतं. मूर्ती बसवलेली स्थापन केलेली आहे. तर इकडे दिवा अगरबत्ती लावलेली होती. आणि आता आपण चाललो ह्या साईड का पुढे. इकडे काय नाही. खाली पण बघूया कसं का चल कसं का. तर आपण आताच बघून येलो आणि इकडे भुयारी मार्ग दिसता. आमच्या एका मित्रानं भुयारी मार्ग शोधून काढला ना म्हणजे तुमचा भुयारी मार्ग दाखवतोय. तसे काय आम्ही बघितलाच नाही भुयारी मार्ग. तर पुढे पुढे चढता आता आपण चाललो भुयारी मार्ग. अरे बापरे काफी आतमध्ये एकटेच बसले भीती पण वाटत नाही. तर जो भुयारी मार्ग आपण चाललो आता त्या साईड का एका साईडने उतरलो एका साईडने चढवचा. बाबा रे माझ्या हे पायरे चढवून जेवलेला कशा लागे येत असत रे. तर ह्या साईड का आता आपण जवळजवळ एंड करीत दिलेले आहे आणि ह्या साईडने मी दाखवते. खरंच म्हणजे तेवढा हे असत विचार कर. बापरे अरे रॉडवालो माणूस मगाशी एकदम त्या साईड का एकदम उंच भागावर होतो. आता ह्या साईड का येलो काय लागत नाही वाटतं त्या का मावरा. तर जर कोणाची इच्छा असत बाबा हॉलिडे का आता क्रिसमस चालू आहे सुट्टी असली तर नक्की आमचं देवगड विजयदुर्ग कुणकेश्वर रामेश्वर मंदिर अशी खूप सारे ठिकाणात नक्की फिरो घेवा.
तर आमका बॉट फक्त दाखवता तुम्ही इकडे जावा अशी अशी ही जागा आणि आपण परत पुढे जाता पुढची जागा शोधू का. तर मगाशी तो भुयारी मार्ग दाखवला, आता अजून इकडे एक भुयारी हा मार्ग बोलता काय रे. अरे पुढे हा काय माणूस असतो. तू मगाशी समुद्रात बाहेर पडणार. तर इकडे बापरे माझा टॉर्च मारून गेला सुद्धा. हा रे इकडे हो बाबा रे माझ्या दिसत तर नाही काय. हे असतील वटवागळं असतील. बापरे माझे लय लांब रे. हा आता सावकाश सावकाश केल्यावर तुका सगळा दिसता बघ. जसं मोबाईल कसं कलर हळूहळू घेता एकदम उन्हात नाही घेतल्यावर तसं आपल्या डोळ्याने हे केला तर याची पाहुणे बघ खतरनाक आहे. बाबा रे माझा वर बघ रे टाकला होता. सावकाश वागल माझं घातलं. हा सगळं तुझं आहे माझं. टोपी पण माझी हा. ती घातलंय ना कारण वरती अंदाज येत नाही रे म्हणून नाही घातलं. तर अशा प्रकारे आता ह्यो मार्ग डायरेक्ट समुद्राकडे जाऊन भेटता. मगाशी आम्ही मगाशी नाही गरिबीत आहे नव्हतो, गरिबीत थंय होतो. ती हाय बाहेर येईल. हा हाय ती पोरा मगाशी बाहेर गेली. तर ह्यो असो भुयारी मार्ग ह्या साईड का इकडे असो ह्यो ह्या साईड का हा बाहेर पडता. हे बघा तो रॉडवालो माणूस अजून तिकडेच आहे. तर किती भेटला मावरा काय माहिती. म्हणजे डायरेक्ट बाहेर नाही गेले बोट लिहिले डायरेक्ट मारायच्यात एंट्री घुसवचा चोर रस्ता आहे. चोर नाही. पळव का पळव का किंवा असं काय डायरेक्ट समुद्रात जात. अच्छा तू महाराजांचा इतिहास शिकलास सांग मला काहीतरी आता थोडीशी 4 शब्द सांग काहीतरी. नाही का घरात जाऊचा आता उशीर झाला आणि ऊन जास्त असल्यामुळे काय आपल्या अजून रामेश्वर मंदिर पण फिरायचा. ओके त्यामुळे इथना जेवढं लवकर निघू तेवढं पुढचे स्पॉट आपल्याला चांगले भेटतील. ओके तर आपण आता भुतूर जात होता वटवागा दिसली तू बाकी लय वर बघ बोंबाट चुक चुक करत. अरे होय ती बघ किती पुढे येते किती येते बघ. बॅटरी मला उठली. चला तर आता व्हिडिओचा शेवट करूया. इकडे सगळं जंगलच आहे त्याच्यामुळे जाग भेटत नाही. ओके इकडे माहिती देतात गाईड आपले ह्या साईड का. आम्ही इला आता सदरेवर आणि सदरेवर न्यायनिवाडे किंवा जी काय कामकाज होत होता त्या काळचा तर ते ह्या सदरेवर होत होता आणि इथपासून ते ह्या साईडपर्यंत अशी लांबच्या लांब ही सदर आपल्याला दिसता. तर इकडे आतमध्ये तोफ गोळे ठेवलेले आहेत. मोबाईलमध्ये दिसतात का माहिती नाही. ओके दिसतात. हे बघा या साईड का तोफ गोळे मोठे छोटे सगळे दाखवतात काय माहिती मोबाईलमध्ये असतात त्याच्यामुळे. तर आता आपण चालला आणि ही मगाशी दाखवली ती सदर ह्या साईड का. इकडे शाळेची सहल छोटी मुलं सगळी बसले होते. हां जे आतमध्ये तोफगोळे होते ते सगळे इकडे असे लाईनमध्ये लावलेले होते. आता इकडे थोडंसं डेव्हलप करून ते तोफ गाड्या वगैरे ठेवून हे केलेलं. तर हां ही इकडे महादरवाजाची लेख असं म्हणजे माहिती अशी दिलेली आहे या साईडला. चला तर इकडे शाळेची मुलं इथली तर त्यांना इकडे ह्या साईड का इकडे बसवलेला ह्या साईड का. अच्छा हां त्याच्या अगोदर दारू गोळ्याचा कोठार तुमका दाखवते मी. ते इकडे दारू गोळ्याचा कोठारा हे बघा. तर किल्लो आमचं फिरून झालेलो ह्यो पंटर लय फोन लावून आणि लय हे करून आमका सापडलो आणि आता आपण चाललो घरी. बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. तर आता व्हिडिओचा शेवट करता. किल्लो पूर्ण फिरून झालेलो पूर्ण म्हणजे अर्ध्या साईड का जंगल होतं त्याच्यामुळे आम्ही त्या साईड का गेलेले नाही जंगलात. तर आता आम्ही चाललो पुढच्या लोकेशन का रामेश्वर मंदिर इकडे जाऊचं. कारण आम्ही ह्या इथून इलाव नव्हता की आपण किल्ल्यावर जाऊ. त्याच्या मामाकडे गेला होता. मामा बोलता चला माझ्याकडे बोट आहे तर मी तुमका बाहेरसून दाखवते. मग बाहेरनं फिरल्यावर आता आतमध्ये जाण्याचं मोह काय आम्ही थांबू शकलो नाही. तर आम्ही आतमध्ये गेलो आता आणि तर असो गड तुम्ही बघितलाच की आमची ही झालेली असं की दाखवून. तर भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद. असंच प्रेम देत राहा.